ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा मात की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये समुद्रमंथन सुरू झालं। देव आणि दानव समुद्रमंथनासाठी एकत्रित आले। भगवान विष्णूच्या सल्ल्यानुसार किंवा सूचनेनुसार, आणि त्यांनी क्षीरसागरामध्ये मंथन सुरू केलं। त्याच्यातून अनेक चांगल्या वस्तू निघाल्या। हलाहल सर्वप्रथम निघालं, भगवान शंकराने ते प्राशन केलं। आणि त्यानंतर सगळ्यांना जिच्यामुळे मोह निर्माण होतो, ही अखंड आपल्याकडेच राहावी अशी इच्छा ज्याला त्याला असते, ती म्हणजे महालक्ष्मी। ती महालक्ष्मी सुद्धा त्या सागरामधून उद्भवली आहे। तिने असा प्रण केला होता की जो माझी इच्छा करणार नाही त्याच्याच गळ्यात मी वरमाला टाकेन, आणि या संपूर्ण विश्वामध्ये तिला फक्त जगन्नारायण भगवान विष्णू, महाविष्णू यांच्याशिवाय कोणीही तसा लायक दिसला नाही। आणि म्हणून तिने क्षीरसागरामध्ये शयन करणाऱ्या भगवंताच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातली। आणि त्यावेळेस त्याआधी सर्व देवतांनी तिची पूजा केली, अभिषेक केला। इथपर्यंतची कथा आपण पाहिली। लक्ष्मी निघेपर्यंत देवदानवांचा तो एकंदरीत प्रयत्न सफल झालेला होता। लक्ष्मीच्या वेळेस थोडा वेळ सर्वजण थांबून गेले होते, आणि त्यानंतर पुन्हा क्षीरसागर मंथनाला सुरुवात झाली। त्यानंतर काय आहे? त्यानंतर निघाली एक सुंदर कन्या, त्या समुद्रातून उद्भवली। ती कन्या म्हणजे वारुणी होती, म्हणजेच मदिरा होती। आणि ती देवतांच्या संमतीने ती मदिरा दैत्यांना अर्पण करण्यात आली। दैत्यांनी ती घेतली। त्यानंतर पुन्हा समुद्रमंथन सुरू झाले। त्यावेळेस भगवान विष्णूसारखाच दिसणारे अत्यंत तेजस्वी चतुर्भुज असे धन्वंतरी महाराज त्या सागरामधून बाहेर आले। धन्वंतरी हेच भारतीय आयुर्वेदाचे किंवा जगातले सर्वप्रथम असे आयुर्वेदाचेच प्रवर्तक होते। त्यांच्या हातामध्ये सुंदरसा असा कलश होता। तो कलश म्हणजेच अमृताचा कलश होता। ते कलश घेऊन प्रकट झाल्याबरोबर अमृत 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 एकच गलका उडला। सापडलं सापडलं, युरेका युरेका युरेका, सापडलं। ज्याच्या शोधात होतो आपण ते सापडलं। जो तो त्या कलशाकडे पाहू लागला, आणि तेवढ्यात काहीतरी अचानक घडलं। झोंबाझोंबी सुरू झाली, आणि दैत्यांनी चटकन तो अमृत कलश धन्वंतरीच्या हातातून पळवला। ते तर टपूनच बसलेले होते। अमृत केव्हा निघतं आणि केव्हा आपण हस्तगत करू? नाहीतरी हे सर्व दैत्य म्हणजे चोराचे चुलत भाऊ। पळवापळवीमध्ये त्यांचा हातखंडा, आणि त्यांनी तो पळवला। देवांची निराशा झाली। एवढे कष्ट केले, एवढी मेहनत केली, आणि अमृत मात्र दैत्यांनी पळवलं। ते भगवान विष्णूंना शरण गेले आणि सांगितले की भगवान, आमचे श्रम व्यर्थ गेले। अमृत दैत्यांनी पळवलं, आता काय करायचं? आता तुम्ही न्याय करा,
आणि हे जे काही आहे अमृत आम्हाला परत मिळून द्या, कारण आपण जे काही केलं होतं ते अमृतासाठीच केलेलं होतं. भगवान आश्वासन देत आहेत की दैत्यांनो, भिऊ नका, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुम्हाला अमृत मिळवून देईन. चांगल्या माणसाला चांगल्या वस्तू मिळायला पाहिजे. चांगल्या माणसाला वाईट वस्तू आणि अत्यंत दुष्ट आणि वाईट माणसाला चांगल्या वस्तू मिळाल्या तर त्या वस्तूची शोभा राहत नाही, तिचं महत्त्व राहत नाही, तिची पूज्यता भव्यता ही राहत नाही. आणि अमृत दैत्यांनी तर पळवलं, पण दैत्य कुठे शहाणे होते. आता त्यांच्याच झोंबाझोंबी आपसामध्ये सुरू झाली. जे बलिष्ठ दैत्य होते ते दुर्बल दैत्यांना धुतकारून देत होते. त्यांची ताकदही मोठी होती, शक्ती मोठी होती, आणि जे त्यांच्यापेक्षा दुय्यम दर्जाचे होते त्यांना ते जुमानत नव्हते. ते त्या छोट्या किंवा दुर्बल दैत्यांना जुमानत नव्हते आणि अमृताचा कळस घेऊन त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये झोंबाझोंबी सुरू झाली. आणि याच वेळेस भगवंताने लीला केलेली आहे. भगवंताने अत्यंत मनमोहक अशा लावण्यवती स्त्रीचं रूप घेतलं. ती मोहिनी रूपाने त्या मायेने देवांना आणि दैत्यांनाही भुरळ घातली. तिचं ते मनमोहक रूप होतं. आता तिला पाहिलं आणि जे दैत्य आणि देव अमृतासाठी झगडत होते ते थांबले. कारण इतकी सुंदर स्त्री, इतकी सुंदर आणि तरुण मनमोहक अशी त्यांनी कधीही पाहिलेली नव्हती. एक लक्षात घ्या, खऱ्यापेक्षा नखरा हा जास्त प्रभाव पडतो. नखरा म्हणजे कृत्रिम बनवलेला, जो खरा नाही तो त्याला न खरा असं म्हणतात. आणि नखऱ्याला चांगले चांगले लोक भुलतात, ही वस्तुस्थिती आहे. आता दैत्य तर बोलून चालून दैत्यच, ते तिच्या मागे मागे फिरू लागले, अमृताला विसरूनच गेले. ती कशी होती? मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, हा सगळा शृंगार रस आहे, तो काव्यात गुंफलेला असतो. आणि ती महामाया होती, ती महामाया होती. महामाया हरेशैषा तया सम्मोहितं जगत, ज्ञानिनामपि चेतांसी देवी भगवती सा. बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति, तया विसृज्यते विश्वं जगते तच्चराचरं. सैस्या प्रसन्ना वरदा नृणां भवति मुक्तये. ही महामाया जिने सर्व विश्व उत्पन्न केलं, त्या दैत्यांना थोडीफार तरी लाज वाटायला पाहिजे होती. अरे, जिने हे सर्व सृष्टी उत्पन्न केली ती सगळ्यांचीच माय आहे, सगळ्यांचीच जननी आहे. परंतु काम क्रोधाचा प्रभाव डोळ्यावर आणि मनावर पडला तर ते विसरतात. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदराचे मांग, महामार्गीचे मांग मार्गजे. जे शस्त्रे विन साधिती, पाशे विन बांधिती, ज्ञानी आतरी वदती, पैजा देवोनी. तरी हे कामक्रोध पाही, तया कृपेची साठवण नाही. हे कृतांताचे ठाई मानिजेत ज्ञानेश्वरांनी. एष काम एष क्रोध रजो गुण समुद्भवा, या गीतेतल्या श्लोकावर जी काही टिप्पणी केलेली आहे ते हे श्लोक होते, ओव्या होत्या. तेव्हा तिला पाहून हे भुलले आणि भुलल्यानंतर ते अमृत विसरले आणि हिच्या मागे लागले. तेव्हा हे दैत्य, त्याच्यात काही चौका चौकार बसणारे जसे उडाणटिप्पू मुलं असतात तसेही होते. रोड रोमिओ ज्याला आपण म्हणतो, छेडछाड काढणारे, छेडकानी करणारे, तशी यांच्यातही होते दैत्यांमध्ये. याचा अर्थ असा नव्हे
की राजा बली जरी असला, तो नीतिवान होता, धर्मवान होता, हे होता, पण सर्वच लोक तसे अनुयायी असतात असं नाही. त्याच्यात काही वाईटही असतात. ते म्हणाले की हे सुंदरी तू कोण आहेस? अहो मॅडम, कोण आहात तुम्ही? आम्ही सर्व दैत्य, अमृतासाठी आमच्यात भांडण आता सुरू झालंय. तू फार चांगली दिसतेस. पा एकदा काममोहित झाला की त्याला समोरची व्यक्ती फारच सुंदर दिसू लागते. तर तू आम्हाला वाटतं की तू न्याय कर आणि तुझ्या शुभ हस्ते आम्हाला हे अमृत वाटप कर, कारण आमच्यामध्ये थोडा संघर्ष सुरू झाला आहे. त्याच्यातला एक जण म्हणाला की अरे थांबा थांबा, एकदम विश्वास ठेवू नका, तिला विचारून तर घ्या, तू कोण आहे? अगं चटक चांदणी चतुर कामिनी, काय म्हणून तुला? तू आहेस तरी कोण? तू कोण आहेस? स्वर्गातली अप्सरा आहे का भूमीवरची आहे? तुझ्या एकंदरीत रंगारूपावर तू भूमीवरची नाही. त्यामुळे त्यांचा विवेक घसरला, विवेक त्यांना सोडून गेला. आणि तेव्हा ती म्हणत नको का बाई, मला तुमच्या भानगडीत पडायचं नाही. तुम्ही देव आणि दानव, तसं पाहिलं तर एकाच पित्याची मुलं. मी परकी बाई आणि भागवतात एक शब्द वापरला, मी कुलटा आहे, फुलाने टाकून दिलेली अशी कुलट आहे. आणि तुमच्या भावाभावामध्ये आज तुम्ही भांडणार, पुन्हा उद्या एक व्हाल. मी काय तुमच्यात न्याय करणार? माझ्यावर हे धर्म संकट टाकू नका. नाही नाही नाही, असं नाही चालणार, तूच हा न्याय कर. मी कोण आहे हे तुम्ही विचारलं तेव्हा ती सांगते, छबीदार छबी मी तोऱ्या तो होवी, जशी चांदणी चमचम लभी. अहो दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हे. तुम्ही उन्हाळ टप्पू मुलांसारखे माझ्या मागे फिरतायत, हे बरं नव्हे. हो, गावात शोभा होईल, सर्व त्रिभुवनात तुमची शोभा होईल. त्याचं कारण काही तोंडाने शिळ वाजवत होते, काही हळूच खडा फेकत होते, जेणेकरून ती आपल्याकडे मागे वळून पाहिल. तेव्हा ती म्हणते, असं करू नका. मागुनी पदर आडवितो, मागुनी पदर ओढितो. अरे लाजमोड्या, कशाला करतो खोड्या? हे वागणं बरं नव्हे. काही धावत धावत पुढे येतात. हे जे काही आपण पाहतो रोड रोमियोंचे चाळे, ते सर्व एकटी बाई पाहिली. आणि हे सगळे गुंड प्रवृत्तीचे, दुष्ट प्रवृत्तीचे तिला घेरतायत. तेव्हा ती नाही म्हणते. मूळ भागवतामध्येही त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. तो शृंगार रसपूर्ण असे ते श्लोक आहेत, शृंगार रसपूर्ण आहेत. साहित्यामध्ये शृंगार हा महत्वाचा असतो. एखादा ग्रंथ लिहायला घेतला तर ग्रंथामध्ये हे नवरस असतातच. फक्त एक अपवाद म्हणून रामचरित मानस आहे. रामचरित मानसामध्ये फार शृंगार नाही, फार म्हणजे जवळजवळ नाहीच. काही लोक म्हणतात त्याला शृंगार आहे, की भगवंत ते फुलाची माळ त्यांनी सीतेच्या डोक्यामध्ये खोवली. हा एवढा एक शब्द ते त्याला शृंगार रस म्हणतात, परंतु तसा तो काही वाटत नाही. पण इतर ग्रंथांमध्ये या शृंगार रसालाही महत्व आहे. आणि म्हणून केवळ शृंगार प्रधान हा विषय होता, म्हणून या ठिकाणी आपण त्याची चर्चा केली आहे. या पलीकडे काव्यरूपाने पाहायचं फक्त त्या विषयाकडे, बाकी शब्द काय आणि इतर काही गोष्टी आहेत का याच्या उहापोह आणि विचार करायचा नाही. तेव्हा हे शृंगार रसाचे ते फवारे उडतायत. तेव्हा ती सांगते की मी कुलटा आहे आणि स्वेच्छाचारिणी स्त्री आहे. स्वेच्छाचारिणी स्त्रीवर कधी विश्वास ठेवू नये. अरे तुम्ही एकाच घराण्यातले, पिता तुमचा किती नावाजलेला कश्यप ऋषीचे, भले तुमच्या माता वेगवेगळ्या असतील, पण पिता तर एक आहे ना. बीजप्रद पिता एक आहे. प्रसवणारी माता अलग असतील, पण बीजप्रद पिता कश्यपच आहे.
त्यामुळे तुम्ही बंधू आहेत. दैत्य कुठे ऐकतात? त्यांना एक प्रकारची नशा चढली होती. तो दुसरा दैत्य त्याला सांगतो, अरे नाही रे, ही थट्टा करते आपली, ही थट्टा करते, थट्टेत बोलत असेल आपलं काही, जी तिला आपण बोलतोय ती थट्टेत उत्तर देते. ती म्हणते की मला हा न्यायाचं धर्मसंकट पाडू नका. हे म्हणतात नाही नाही, इथे देवांचा विचार नाही बरं, इथे राक्षसांचाच विचार चाललेला आहे, दैत्यांचाच विचार. काय दैत्यांनी तो पळवलेला होता कुंभ, अमृत कुंभ त्यांनीच पळवलेला होता. धन्वंतरीलाही त्याचं रक्षण करता आलेलं नव्हतं, अद्धरच्या अद्धर उचलून नेला. आणि म्हणून ते म्हणतात की असं कर, हा कळस तू घे आणि आता आम्हा दैत्यांना तू वाटून दे. कामी ही नारी प्यारी, लोभी ही प्रिय जिमी दाम. रामचरितमानसमध्ये शेवटचं अशा या ओवीमध्ये म्हटलंय, कामी ही नारी प्यारी, तरी हे काम क्रोध पाही. कामाने मोठा प्रभाव त्या दैत्यांवर टाकला आणि तो कळस त्या मोहिनीच्या हातात आणून दिला. त्यांना काय माहिती आहे ही मोहिनी कोण आहे? श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. झालं. अरे तो नुसता ती मोहिनी नाही, मनमोहिनी आहे. भगवंताचं एक नाव मनमोहन आहे. झालं जगन्मोहन. नारायणाच्या हातामध्ये त्या दैत्यांनी आपणहून कलश दिला. यालाच परमात्म्याची माया म्हणतात. तो परमात्मा आपल्या जवळून कितीही मोठा तुमच्या हातात लाभाची वस्तू असो, काढून घ्यायला त्याला वेळ लागत नाही. मग सत्ता असो, संपत्ती असो, बुद्धिमत्ता असो, त्याला जर काढून घ्यायचा असेल तर तो परमात्मा काढल्याशिवाय राहत नाही. दैत्यांच्या हातातून तो कलश काढून घेतला आणि त्या मोहिनीने आपले डोळे मिचकावले, गोड हसली, मानेचा झटका दिला. हे पहा, आता तुम्ही माझ्या हातात कळस दिला ना? हो 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 दिला. मग आता तुम्ही माझ्या हातात कळस दिला म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास आहे. हो, म्हणून तर आम्ही कळस दिला. पहा तिचं बोलणं, बोलताना सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये लागवीपणा आहे, मधाळपणा आहे. विश्वास दिलाय, विश्वास टाकलाय तुम्ही माझ्यावर. मग आता पहा, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, ते मीच ठरवेन. तुम्ही देऊन दिलाय. आता पुढचा निर्णय कोणी घ्यायचा तो मी घेणार. मध्ये मध्ये कोणी बोलायचं नाही, मध्ये मध्ये कोणी सांगायचं नाही, मध्ये मध्ये कोणी सुचवायचं नाही. आणि तुम्हाला हे जर पटत असेल तर मला हे वाटायचं काम तुम्ही द्या, नाहीतर हा कळस आहे आणि हे तुम्ही आहे, तुमचं तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा, डोके फोडायचे असेल ते डोके फोडा. अशा प्रकारे त्या मोहिनीने उत्तर दिलं, मला काय करायचं. दैत्य त्या चटक चांदिलीला बुललेलेच होते. देव लांबूनच पाहत आहेत. काही देवांच्या लक्षात आलं की आहे ही भगवंताची माया. भगवंताची माया ते गप्प बसलेत आणि हा सर्व खेळ सगुण गुण माया आली कोलाटीन खेळावाया. ही सगुण गुण माया तिने सगुण स्वरूप धारण केलेलं होतं. दैत्य आधीच तिच्या कटाक्षवानाने घायाळ झालेले होते. म्हणाले नाही नाही, तूच हा न्याय कर, तुला अमृत कलश आम्ही दिलेला आहे, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. ती मनात म्हणते, कालपर्यंत ओळख नाही, देख नाही, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. मनात भगवान असतोय, तुम्ही विश्वास ठेवला. हा विश्वास विवेकाने ठेवलेला नाही,
आखे मिली चार तो दिल में आया प्यार. नुसती नजर झाली आणि तुम्ही भुलले रे. भगवान मनातल्या मनात असले. मग त्या मोहिनीने सांगितलं, मग तुम्ही असं करा, हे अमृतपान आहे, हे अमृतपान आहे. मद्यपान तर तुम्हाला आधीच मिळालेलं आहे, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. हे अमृतपान आहे. मग तुम्ही एक दिवस उपवास करा, थोडं मंथन थांबवा. कारण चांगलं भोजन करायचं असेल, एखादा कार्यक्रम असेल, जसं सत्यनारायण पूजा असेल, वास्तुशांती वगैरे काही असेल, तर त्या यजमानाला मुख्य जो काही करता आहे त्यांना उपवास तपास करायला लागतं, हे शुद्धीकरण करावं लागतं, शुचिर्भूत राहावं लागतं. मग तुम्ही सकाळी उद्या लवकर उठा, ब्राह्ममुहूर्तावर स्नान करा, शांतिपाठ करा. स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवा, स्वस्ति न पूषा विश्ववेदा, स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमी, स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. यौ शांती, अंतरिक्ष शांती, सर्वगम शांती. हे शांतिपाठ म्हणा. गाई ब्राह्मणांना आधी दान द्या आणि मग नंतर आपण हे करू. दैत्य काय, दैत्य बोललेलेच होते. व वेटू ऑर्डर. पटकन त्यांनी त्या आज्ञेचं पालन केलं. सकाळी लवकर उठले, गाई स्नान केलं, गंध तिलक लावला, गाईची पूजा केली, ब्राह्मणांना दान केलं. त्यांच्यातही ब्राह्मण होते, देवातल्या ब्राह्मणांना नाही तर ते दैत्यांमध्येही ब्राह्मण होते. शुक्राचार्यासारखे वगैरे हे, त्यांनाही त्यांनी दान केलं. आणि सर्व देव आणि दैत्य, त्यांनी सांगितलं असं नाही, तुम्ही सगळे भाऊ आहे, तर देवसुद्धा या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे, दैत्यांनी मान्य केलं. आणि सर्व पूर्वाभिमुख त्यांनी पंक्ती बनवली, पंक्ती तयार केली. सुंदर आभूषणे, सुंदर वसने त्याने धारण केलेली होती. नीट रांगेत बसले, उषासनावर बसले. आणि तिने सांगितलेलं होतं, हे पहा, हे अमृत भोजन आहे, याचे नियम आहे आणि पवित्र सुद्धा आहे. आपल्याकडे काही पूजा असतात विशेष कुळ धर्माच्या, तर आपण सर्व पवित्र पाळत असतो. त्याचं पवित्रता राखायला पाहिजे की नाही. काही दैत्य हो हो बरोबर सांगताय. आता असं व्यवस्थित ऐकतायत तुम्ही माझं. काळ बदललाय आता. आणि मग त्यावेळेस त्या विश्वमोहिनीने सर्व सूत्र आपल्या हातात घेतली. आता अमृत भोजन आहे. या कलियुगामध्ये अमृत या शब्दाला अतिशय खालच्या थरावर लोकांनी नेऊन ठेवलेलं आहे. चहा असतो गुळाचा, पण बोर्ड पाट्या मात्र अमृततुल्य असं नाव दिलं जातं. अमृततुल्य चहा असतो गुळाचा, बोर्डावर लिहायला काय लागतं. हे कलियुग आहे. त्यामुळे हे सर्व तुम्हाला दिसतं, पाहतो आपण, बोलूही शकत नाही. मान्य करून घेतलं, अमृततुल्य तर अमृततुल्य. ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, ज्ञानेश्वरीने, अगा विषयाचे कांदे वाटून, जो रस काढी जे पिळून, तया नाम अमृत ठेवून, जैसे अमर होणे. बसा 1 किलो कांदे घ्यावे, परवंट्या पाट्यावर चांगले वाटावे आणि तो रस पिळून घ्यावा. त्याच्यात थोडीशी खडीसाखर वगैरे टाकावी आणि त्याला अमृत पाक. जो रस काढी जे पिळून, तया नाम अमृत ठेवून. ज्ञानेश्वर माऊलीचं वाक्य आहे. जैसे अमर होणे. आता खरंच हा अमृत रस पिऊन, कांद्याचा रस कोणी पिऊन अमर झालेला आहे का? तो हा कलियुगाचा महिमा आहे. नावाला कसं हलकं करून ठेवलेलं आहे. जसं नाव आहे त्याला त्याच्या गुणाप्रमाणे साजेसा असा दर्जा आपण राहू दिलेला नाही. नामाचा दर्जा असतो. नाव ज्ञानेश्वर आणि इकडे तिकडे आलेलं पत्र वाचत फिरतो, कोणी वाचून देईल का म्हणून. कळेना एक अक्षर. नाम गुण याच्यामध्ये फरक पडला आहे. उच्च कोटीचं नाम या कलियुगामध्ये हलक्या पद्धतीने आता ते वापरले जातात. काय करायचं आपल्याला? म्हणून ती विश्वमोहिनी
जाऊ द्या, दैत्यच आहे, यांना शहाणपणा सुचला तरी बिथरतील, या मायेतून आणि मोहातून ते बाहेर येतील. आता ही जी आहे विश्वमोहिनी, ज्ञानेश्वरांनी हा शब्द वापरलेला आहे. आता अभिनव वाग्विलासिनी, अभिनव वाग्विलासिनी, जिने आपल्या बोलण्याच्या विलासाने, बोलण्याने सर्व दैत्यांना मोहून टाकलं. आता अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कला कामिनी, अत्यंत चतुर, अत्यंत चतुर. भगवंता एवढा चतुर कोणीही नाही. कारण जे विश्वात निर्माण झाले ते त्याने मोठ्या आधीच चतुराईने निर्माण केलेलं हे विश्व आहे. श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेश वंदना झाल्यानंतर ही ओवी आहे. आता अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कला कामिनी, श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. ब्रह्मा विष्णू महेश भगवान शिव वरून वंदन करतायत. नमिली मिया, ब्रह्मदेवाने वंदन केलं. खरोखर भगवान तुम्ही धन्य आहात. आणि या भगवंताने, या विश्वमोहिनीने सर्वांना भ्रांतीच्या पदरामध्ये लपेटून टाकलं. या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. ज्ञानिनामपि चेतांशी देवी भगवती सा. ज्ञानी असला, मोठा मोठा ज्ञानी, त्यालाही नाही सुधरत. ती भ्रांती असते. विपरीत दिसणं म्हणजे भ्रांती. झालं, विश्रांती झाली, उपास झालेला होता, आता जेवण्याची तयारी. वासुकीला तर थोडासा आनंदच झाला. वासुकीला आनंद असा झाला की चला बा तर विश्रांती, यांचं काम थांबलं ना, म्हणजे आपलंही काम थांबलं, आपल्याला विश्रांती आहे. भोजन पंक्ती बसल्या आणि ती आपल्या हातामध्ये जो अमृत कलश, त्या कलशाचं काय वर्णन करावं. किती सुंदर असेल, ज्याला जशी कल्पना करता येईल तशी करा. ती मृगनयना रसिक मोहिनी, अत्यंत सुरेख. काही तर आपल्याकडे जे काही वाढलेलं असेल, ताट वगैरे जे काही वाटी कटोरा, त्याच्याकडे न पाहता तिच्याच मुखाकडे पाहत राहिले. एक टक लावून पाहतो आणि काही इच्छा करतात, एकदा तरी तिने आपल्याकडे मागे वळून पाहावं, एक नेत्र कटाक्ष आपल्याकडे टाकावा, तिने आपल्याशी बोलावं, खुदकन हसावं. कोणत्या गावाची हे काय माहिती, कोण्या गावात चाल पाखरू, चालतंय डोलात. तर असं हे जे नवीन आलेलं पाखरू आहे, ही देव आहे काय दैत्य कोणी नाही. तेव्हा अशा अभिलाषा त्या दैत्याने मनामध्ये घेतल्या, ही आपल्यालाच मिळायला पाहिजे. आणि त्या अभिलाषेने, तिच्या रूपाने ते अस्वस्थ झाले. देव आणि दैत्य यांच्या मधून जो मोकळा भाग होता, ती मोहिनी गेली. ती देवांपेक्षा दैत्यांजवळ जायची तेव्हा मधुर स्मित करीत होती, मोहक असे हावभाव करीत होती. आणि तिच्या त्या मनमोहक रूपाने हे दैत्य भुलून गेले. ते भुलले, आपलं भान हरपलं, विवेक हरकला. ते ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाग. या मायेने त्या ज्ञानाचा पडदा फाडून टाकला. ती हळूच लचकत मुरडत देवांच्या पंक्तीत शिरली. वाढताना तिने चतुराई केलेली आहे. ती क्षणात कलश बदलून टाकायची, क्षणात कलश बदलून टाकायची. देवांना अमृत देणं आणि दैत्यांना
त्यांच्याकडे आलेली जी मदिरा होती तीच देणं. त्यालाही मधुघट म्हणतात, तोही मधुघटच आहे. मध्यघट म्हणा, मधुघट म्हणा. तिचा तो मधुघट रिकामा नव्हता, तो रिकामा मधुघट नव्हता. ती पटकन भरून टाकायची आणि त्याच्यातलं फक्त कळस बदलून ती देवांना अमृत पाजत होती आणि दैत्यांना मदिरा देत होती. ते आधीच मोहित झालेले, त्याच्यात मद्यप आला, त्यामुळे त्यांना हे समजतच नव्हतं. ती कळस बदलून टाकायची, तो कलश, आणि न्यू बॉटल न्यू वाईन. इकडे वेगळा मधुघट, इकडचा घट वेगळा, दिसायला सारखा दिसत होता, परंतु यांना फरक समजायला तेवढी बुद्धी आणि ज्ञान राहिलंच नाही. ते मोहित झालेले होते. दैत्यांना असं वाटत होतं काय वा वा, त्यांना चवही समजत नव्हती. या वाढते, खालचा भाग चांगला असेल, अजून नंतर तो आपल्याला देईल. एवढ्या सुंदर अशी ही स्त्री आहे, तिला कशाला दुखवायचं, ती जे देईल ते. तिने आपल्याला विषय दिलं तरी आपल्याला अमृतच आहे, अमृत समान आहे, असं त्यांच्या मनाची धारणा होती. आणि ती प्रत्येकाजवळ, दैत्याजवळ जायची, एक नेत्रकटाक्ष सुंदर गालातल्या गालात असायची. तेव्हा त्याला वाटायचं, त्या दैत्याला, की आपल्यावर खरंच प्रसन्न झालेली आहे. अशा या सर्व प्रकारचा हा तिथे कार्यक्रम चाललेला आहे. दैत्य पूर्णपणे बोललेले होते आणि या मोहक अशा भगवंताने कोणत्याही दैत्याला अमृत वाढलं नाही. कोणत्याही दैत्याला अमृत वाढलं नाही, ते देवांनाच वाढलं. त्यांना मिळालं नाही, दैत्यांना. परंतु त्या दैत्यांच्या रांगेमध्ये सगळेच काही बावळट नव्हते. एखादा हुशारही असतो. त्याच्यात राहू नावाचा दैत्य होता. तो या गोष्टीला भुलला नाही. तो या बाह्य गोष्टी होत होत्या याला भुलला नाही. बाकीच्यांना नाही मिळालं, जाऊ दे, आपल्याला मिळालं तर पुष्कळ आहे ना. म्हणून तो हळूच उठला दैत्यांच्या रांगेतून आणि देवांच्या रांगेत जाऊन बसला. वेश देवांसारखाच घेतला, आपल्याला ओळखू नाही. मायावी होती हे सगळे. आणि देवांच्या पंक्तीमध्ये बसला आणि अमृत पटकावण्याचा त्याचा बेत होता. परंतु चंद्र आणि सूर्य हे जे दोन देवता त्या ठिकाणी होते, नेमका त्यांच्यामध्ये जाऊन बसला. त्या दोघांमध्ये आता दोघांच्याही जवळही मोठ्या मोठ्या जगतव्यापक अशा बॅटऱ्या, सूर्य आणि चंद्र प्रकाशित करणारे असे दोन या देवता आहेत. त्यांना ही लबाडी लक्षात आली. एका झटक्यात घडतंय. आणि त्यांनी भगवंताला ते इशारा केला. इशारा जाता जाता हा इशारा केला, भगवंताला समजलं आणि मोहिनी रूपातील त्या भगवान विष्णूने सर्वांच्या देखत त्या राहूचं शिर उडवलं. त्याचं धड खाली पडलं, परंतु त्याच्या गळ्यापर्यंत ते अमृत गेलेलं होतं. त्यामुळे गळ्यापर्यंतचं मुख त्याचं अमर झालं. धड खाली पडलं, राहू अमर झाला आणि ब्रह्मदेवाने त्याला ग्रहरूप दिलं. त्याला देवतांच्या स्थानामध्ये जागा देण्यात आली. आता प्रश्न असा आहे, राहू हा कोण होता? हिरण्यकश्यपूची कन्या सिंहिका, तिचा हा पुत्र होता. त्यामुळे याला आधीच ट्रेनिंग वगैरे सर्व बरोबर होती, परंतु त्याची चतुराई इथे काम पडली नाही. त्याच्या चतुराईचा इथे काही उपयोग झाला नाही. राहू अमृत प्याला आणि ब्रह्मदेवाने त्याला ग्रहांमध्ये जागा दिली. आता तुम्ही म्हणाल, याला देवतांमध्ये आणि ग्रहामध्ये जागा द्यायचं काय कारण होतं? हा तर दैत्य होता.
त्याला इलाज नसतो. आपण पाहतो जेव्हा सार्वजनिक निवडणुका होतात तेव्हा सगळ्यांना माहिती असतं एखादा उमेदवार फार गुंड असतो, फार धोकेबाज असतो, सर्व दुर्गुण त्याच्यात असतात, तरी तो प्रचंड बहुमताने निवडून येतो. कसा येतो काय येतो याचा आपण उहापोह करणार नाही, पण निवडून आला तर त्याला शपथ द्यावीच लागते, सगळ्यांना माहीत असलं तरी, कारण तो संसदेचा नियम आहे. त्यामुळे त्याला त्याचं शपथ विधान होत असतं. तसा राहू हा दैत्य आहे, परंतु गळ्यापर्यंत त्याच्या, कारण देव हे अमृतभोजी असतात. जे अमृत प्याले तेच देव. याने गळ्यापर्यंत त्याचं अमृत आलं म्हणून याला देवतांमध्ये स्थान मिळालं. परंतु याने जे अमृत मिळवलेलं आहे ते लबाडीने मिळवलेलं आहे, तो पूज्य नाही झाला. जे अमृत मिळालं ते लबाडीने मिळालेलं आहे. आता दुसरा प्रसंग आपण जरा विचार करू. भगवान शिवांना पहिल्यांदा जे समुद्रमंथनातून प्राप्त झालं ते म्हणजे हलाहल. ते कोणी घेत नव्हतं. सर्व देवतांनी ते हलाहल भगवान शिवांनी प्राशन करावं यासाठी त्यांची प्रार्थना केली. आणि भगवान शिवाने श्रीराम जयराम म्हणून ते विष प्राशन केलं, परंतु ते भगवान जगदीश झाले आणि लबाडीने राहूने अमृत मिळवलं. त्याचा परिणाम काय झाला? त्याचं शिर उडवलं गेलं. भले शिर अमर झालं असेल, पण शरीर कुठे आहे? त्याला शरीर नाही. मानसहित विष पिबत शंभु भये जगदीश. मानसहित विष पिबत शंभु भये जगदीश. मानरहित अमृत पिबत राहू कटायो शीश. मानरहित अमृत पिबत राहू कटायो शीश. सन्मानाने जे मिळालं तेच तुम्हाला भूषण असतं, आणि जे सन्मानाने मिळालं नाही ते अमृत जरी असलं तरी ते विष समान असतं. राहू बदनाम झाला. कारण त्याने लबाडीने चोरीने हे अमृत प्राशन केलं होतं, ते त्याला पचलं नाही. जे कष्टाने मिळवाल, सन्मानाने मिळाल, वैध मार्गाने मिळवाल तेच तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला जय देईल. जे कष्टाने आणि याच्याने मिळवणार नाहीत, लबाडीने मिळवाल, लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतच राहतील. तुम्ही कितीही काही करा, कितीही जगमगाट करा, तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलणार नाही. म्हणून हा जो दोहा आहे, हा दोहा एक प्रकारचा संदेश देतो आहे समाजाला आणि व्यक्तीला. मानसहित विष पिबत शंभु भये जगदीश. मानरहित अमृत पिबत राहू कटायो शीश. एखादा स्वातंत्र्य सैनिक असेल, एखादा रणांगणातला लढणारा शूर लढवय्या असेल, लढता लढता त्याचा हात पाय जरी तुटला तरी लोक त्याचा पुढे आयुष्यभर सन्मान करतात. नसू दे त्याचा एक हात, त्याचा हात गेला, परंतु तो थोर देशभक्त आहे अशी लोकांमध्ये भावना असते. आणि असं जे जीवन जगतात त्यांचं जीवन आज जन्म सुफळ झाला गेम आहे. त्यांचाच जन्म सुफळ होता. राहू अमर झाला आणि त्याने त्यानंतर मात्र हे जे काही एक वैर धरलेला आहे आणि म्हणून तो ग्रहण रूपाने यांना ग्रासित असतो. पौर्णिमा आणि सूर्य या दिवशी ग्रहणाच्या रूपाने राहू त्यांना बाधा आणतो, त्यांच्या तेजामध्ये बाधा आणतो. अशी ही आख्यायिका तेव्हापासून सुरू झालं आहे.
त्याला स्वतंत्र असा पिंड मिळाला नाही. या नवग्रहांमध्ये त्याचा पिंड स्वतंत्र नाही, तर छायारूप आहे. ते जे दोन बिंदू असतात त्याच्यातला एक राहू आणि एक केतू. तो पंचांगशास्त्राचा विषय आहे, कुंडलिनीचा विषय, आपल्याला त्या विषयात जायचं नाही. आणि तेव्हा तो चंद्र आणि सूर्यांच्या विघ्न निर्माण करतो, अडथळे आणतो. त्यामुळे मनुष्य लोकावर एक प्रकारची अनिष्टाची छाया पसरते, असा एक समज आहे. पुढे भगवंताने ते मोहिनी रूप टाकलं, चतुर्भुज रूप धारण केलं आणि गरुडावर बसून स्वार होऊन भगवान वैकुंठाला निघून गेले. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. अमृत देवांना मिळालं. देवांना चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाल्या. आता त्याचा उहापोह सुरू झाला. दैत्यांनी विचार केला, देवांना चांगल्या गोष्टी मिळाल्या नाही, त्यांनी लबाडीने बळकवल्या, असा त्यांचा दैत्यांचा ग्रह झाला. दैत्य विचार करू लागले, आपल्याला काय मिळालं? वासुकीचे विषारी फुसकार, कष्ट, उष्णता आणि वारुणी म्हणजे मद्य, मदिरा ही आम्हाला मिळाली. इतर एकही चांगली वस्तू आपल्याला मिळाली नाही. कौस्तुभमणी त्यांनी घेतला. उच्चैश्रवा हा जो काही घोडा होता, हा राजा बलीने घेतला. बली राजा आहे, त्याच्या हातातून थोडी आपल्याला घेता येईल. त्यामुळे आपला काही फार फायदा झाला, एकही चांगली वस्तू मिळाली नाही. देवांनी चांगल्या वस्तू उपटल्या, असा त्यांचा ग्रह झाला. आणि त्या दैत्यांना पश्चाताप झाला आणि पुढे दैत्य संतापले. त्यांनी देवाबरोबर घनघोर असं युद्ध सुरू केलं. बली व इंद्र यांचे ते युद्ध मोठं विलक्षण होतं. शस्त्रांचे चमत्कार त्या ठिकाणी दिसून येत होते. ते युद्ध सर्वांचं डोळे दिपवणारं होतं. बलीने नाना प्रकारचे मायाजाल सर्व ठिकाणी पसरवले. देवांना त्राही त्राही करून सोडलं. अनेक वस्तू फेकायच्या, त्यांच्या अंगावर सोडायच्या, समुद्रात लाटी उसळायच्या, असे अनेक प्रयत्न केले, अनेक माया रचली. भगवान विष्णूने अनेक राक्षस त्या युद्धामध्ये ठार केले. कालनेमी आहे, माली आहे, सुमाली आहे, माल्यवान आहे, अशा सर्व राक्षसांना, दैत्यांना भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने नष्ट केलं. जंबासुरही त्या याच्यात उतरला. जंबासुराचंही शिर उडवण्यात आलं. त्याचा एक भाऊ होता. तो भाऊ नमुचित नावाचा त्याचा भाऊ होता. हा नमुची महाप्रतापी होता. त्याच्यावर इंद्राने सर्व शस्त्रास्त्रांचा प्रयोग केला, परंतु त्याच्यावर काहीही प्रभाव पडत नव्हता. इंद्र मोठा विचार करू लागला की एवढं आपलं वज्र, हे इथे त्याचाही उपयोग नाही. सर्व शस्त्रास्त्र आपण त्याच्यावर तो प्रयोग करतोय, पण त्याच्यावर काहीही प्रयोग होत नाही. इंद्र मोठा विचारात पडला. तेव्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने इंद्राला सूचना केली की इंद्रा, हा असा शस्त्रास्त्राने मरणार नाही, तर अशी वस्तू घे की जी वस्तू कोरडीही नाही आणि ओलीही नाही. अशी वस्तू घे, ती याच्या अंगावर मारून फेक, तेव्हाच हा मरेल. आता कोणती वस्तू अशी आहे जी कोरडी पण नाही आणि ओली पण नाही? इंद्र विचारात पडला. तेव्हा आकाशवाणी, अरे हा समुद्राचा फेस घे. समुद्राचा फेस कोरडाही नसतो आणि ओलाही नसतो. इंद्राने पटकन तो फेस घेतला आणि नमुचीवर फेसाने हल्ला केला. तो समुद्राचा फेस त्याच्या नाकातोंडात गेला आणि त्याचा मृत्यू झाला. नंतर वायू, वरुण, अग्नी यांनीही आपल्या शस्त्रांचा वापर केला. असुरांना ठार केलं आणि असुरांचा सर्वथैव नाश होऊ लागला. ब्रह्मदेवाने पाहिलं, हा देवासुर संग्राम थांबत नाही. ब्रह्मदेव तिथे प्रादुर्भूत झाले आणि त्यांनी सांगितलं, देवांना सांगितलं की अरे हे युद्ध थांबवा.
ब्रह्मदेवाने विचार केला, या सृष्टीमध्ये असुरांचंही कार्य असतं, असं नाही सगळ्याच गोष्टी चांगल्या पाहिजे असं नाही, भला बुरा सब विधी उपजाए, त्यानेच निर्माण केलेलं आहे। मग त्याने निर्माण केलेल्या सगळ्या वस्तू सगळ्याच्या सगळ्या नष्ट व्हाव्या अशातला भाग नाही। सावली नष्ट करायची असेल, एखाद्या माणसाची सावली नष्ट करायची असेल, मग का त्या माणसाला मारून टाकायचं, त्याला नष्ट करायचं, कारण मनुष्य नष्ट झाल्याशिवाय सावली नष्ट होणार नाही। म्हणून सावली नष्ट करण्याच्या पाठीमागे जास्त लागू नये। आजूबाजूला दोघी चारी बाजूनी प्रकाशाचा झोत केला तर सावली पडलीच तर त्याच्या तळपायाशी पडते। तसे हे असुर आहे, हे असुरही हे या सृष्टीतला एक भाग आहे, ते नष्ट होऊन चालणार नाही। आणि ब्रह्मदेवाने त्या दोघांमध्ये समेट घडून आणला। नारदांची मदत घेतली, नारदांनी मध्यस्थी केली आणि हा देवासुर संग्राम त्यावेळेस थांबला आणि सर्व देवांनी सुटकेचा निश्वास टाकला। त्यांनी परत भगवंताच्या मायेला वंदन केलं। ती जी मातृरूपेण होती माया, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। श्रीमद वासुदेवाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। श्रीमद नारायण नारायण असं भजन सुरू केलं। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय, भारत माता की जय। नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा।